शेतकरी मंडळी रामराम। आपल्या हरभरा पिकाला पहिली फवारणी आपण केव्हा करावी, का करावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठले घटक, कुठले कंटेंट या पहिल्या फवारणीमध्ये असायला पाहिजे, जेणेकरून अळीमुक्त आपला हरभरा राहिला पाहिजे, आपल्या हरभरा पिकाची वाढ चांगली झाली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हरभरा पिकामध्ये मर आला पाहिजे। नाही आला असेल तर तो या फवारणीमध्ये आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे। शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदरच मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो की हा कुठलाच प्रमोशन किंवा प्रचाराचा व्हिडिओ नाही आहे। आपल्या वावरामध्ये हे आपलं वावर आहे, आपल्या हरभरा पिकामध्ये पहिली फवारणी आपण करून घेत आहे आणि म्हणून हे औषध आपण वावरामध्ये आणलेले आहेत। शेतकरी बांधवांना योग्य घटक, योग्य कंटेंट योग्य वेळेवर भेटायला पाहिजे, हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। कारण शेतकरी ज्यावेळेस दुकानामध्ये जातो तर त्या दुकानात कंपनीवाले एजंट त्या ठिकाणी बसले असतात आणि शेतकऱ्यांच्या मस्तकी एक दोन गोष्टी शिल्लक मारून जातात, ज्याची आवश्यकता नसते। ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते आपण सांगत असतो आणि तेच घटक, तेच कंटेंट, तेच फवारणी मी स्वतः आपल्या वावरामध्ये वापरत असतो। शेतकरी बंधूंनो, या हरभऱ्याच्या पहिल्या फवारणीमध्ये जो आपला पहिलं औषध, पहिलं घटक आहे ते म्हणजे क्लोरोफायरिफॉस 20% आलं। आता हे क्लोरोफायरिफॉस काय काम करणार आहे पहिल्या फवारणीमध्ये? जेवढे सूर्य काळामध्ये हरभरा पिकामध्ये अळी असणार आहे याचा उत्तम प्रकारे खात्मा क्लोरोफायरिफॉस हा घटक त्या ठिकाणी करते। तर हा घटक आपल्याला घ्यायचा आहे प्रति पंपाला 40 ml आणि अतिशय कमी खर्चामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे। आपण कोणत्याही कंपनीचं उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकता, आपल्याला कोणाच कंपनीचं असं काही घेणं देणं नाही आहे। कंपनी कोणची असो, यामधला जो घटक आहे किंवा यामधले जे घटक आहेत ते आपल्याला महत्त्वाचे आहेत। यामध्ये घटक आहे क्लोरोफायरिफॉस 20%, कंपनी कोणची असू द्या आणि अतिशय कमी खर्चामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे। 300 ते 400 रुपये लिटर प्रमाणे हा घटक त्या ठिकाणी उपलब्ध आहे। शेतकरी बंधूंनो, दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या हरभरा पिकाची वाढ चांगली झाली पाहिजे। आता कोणत्याही पिकाची वाढ चांगली व्हायसाठी त्या पिकांच्या पांढऱ्या मुळांचा विकास व त्यांची वाढ होणं महत्त्वाचं आहे। ह्युमिक ॲसिड खूप चांगल्या पद्धतीने काम करते। त्याला ह्युमिक ॲसिड त्या ठिकाणी या फवारणीमध्ये घ्यायचा आहे। पहिले तुम्ही ह्युमिक ॲसिड जेलमध्ये घ्या किंवा ग्रॅन्युलमध्ये घ्या, कोणतेही घ्या, चांगला फायदा ह्युमिकचा आपल्याला होणार आहे। तर हे आपल्याला घ्यायचं आहे 40 ग्रॅम प्रति पंपाला। शेतकरी बंधूंनो, तिसरं महत्त्वाचं म्हणजे बुरशीनाशक फंगिसाइड। हरभरा पिकामध्ये सगळ्यात कठीण आणि शेतकऱ्यांचं उत्पादन कमी करणारा रोग म्हणजे मर रोग आणि हा जर मर रोग एक वेळ आपल्या वावरामध्ये हरभऱ्याचे आला तर आपलं उत्पादन हे 100% त्या ठिकाणी कमी होतेच आणि म्हणून आपल्या हरभरा पिकामध्ये मर रोग आला पाहिजे। नाही आला असेल तर तो कंट्रोल त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। तर या पहिल्या फवारणीमध्ये फंगिसाइड म्हणून आपण घेतलेला आहे एलियट घेतलेला आपण 25 ग्रॅम प्रति पंपाला आणि अशा पद्धतीनं हे जे पहिली फवारणी आहे हे आपण करून घेत आहे। शेतकरी बंधूंनो, फक्त 3 घटक आपण घेतलेले आहे, अळीनाशक, ह्युमिक ॲसिड आणि बुरशीनाशक, अतिशय कमी खर्चामध्ये। म्हणजे यामध्ये फक्त आपलं महाग होणार आहे हे फंगिसाइड, बुरशीनाशक आणि काम सुद्धा चांगल्याच पद्धतीनं करते। शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांना योग्य फवारणी भेटावी, योग्य वेळेवर भेटावी, योग्य कंटेंट त्यांना भेटावे, हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। कारण गेले 5 वर्ष शेतीमध्ये काम करताना, स्वतः शेती करताना आणि शिक्षणाच्या भरोश्यावर कोण्या स्टेजवर कुठले घटक महत्त्वाचे आहेत किंवा कामाचे आहेत ही चांगलीच माहिती आपल्याला झालेली आहे आणि तेच आपलं शेतकरी बांधवांना सांगण्याचं काम असते। आता हेच फवारणी आपण आपल्या हरभऱ्याच्या पिकामध्ये वापरणार आहे। आता हा संपूर्णपणे आपला हरभऱ्याचं वावर आहे। जॉकी 9218 ही व्हेरायटी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं हरभरा हा निघालेला आहे। आता पहिली फवारणी आपण याला करून घेत आहे। या व्हिडिओ संदर्भात जर आपले प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये करा। तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करून घ्या, जर फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करून घ्या। सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला ₹1 खर्च आपल्याला येणार नाही, परंतु रोज लाख मुलाची माहिती आपल्यापर्यंत येणार आहे। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहे, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। जय जवान, जय किसान।